ओम श्री गणेशाय नमः. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर मला सकाळी व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळाला, कारण मोठ्या व्हिडिओला एडिटिंगसाठी वगैरे भरपूर वेळ लागतो. तर मी छोटा व्हिडिओ टाकली होती, पण मोठा व्हिडिओ टाकायला मला वेळ मिळाला नाही. तर अशी केली मी नवीन वर्षाची सुरुवात नेहमीप्रमाणे. म्हणजे सकाळी लवकर उठून, आज अमावस्या होती सकाळी, त्याच्यामुळे पूजेची वेळ थोडी उशिरा होती. तर नेहमीप्रमाणे आपले अंगणात पाणी मारून वगैरे झालं, माझं कामं झाले. आज स्नानदानची अमावस्या पण होती. सकाळी 6:30 वाजेपर्यंत किंवा 6:45पर्यंत अमावस्या होती. तर माझ्या मुलांनी आणि माझ्या मिस्टरांनी सकाळी लवकर आंघोळ वगैरे केली. मग मी झाडू पोछा करून आंघोळीला गेली. आणि आंघोळी म्हणजे स्नानदानची अमावस्या होती, तर गंगाजल घेतलं आणि त्याच्यामध्ये कडुनिंबाचे पानं, कारण आज गुढीपाडवा. आणि मग मी तोरणासाठी आंब्याचे पानं तोडून आणली, कारण माझ्या घरी आंब्याचं झाड मोठं आहे, पण तिथं हात पुरत नव्हता. तर वरती आईकडला एक आंब्याचा आंबा खाऊन मी गुठली टाकल्या होत्या, तर त्याचा एक आंबा निघाला, त्याला पानं आलेले होते नवीन. तर मी 5 पानं पाहिजे होते आणि एक डाळ तर वरतून आणली. आणि वरच कूलरच्या टाकीमध्ये मी थोडा दुर्वा वगैरे चतुर्थीसाठी टाकली आहे. आणि एक झेंडूचं छोटंसं झाड निघालं, त्याला पण फुलं आले होते. तसे जास्वंदाची फुलं घरी सकाळी तोडून घेतले होते मी. इकडे बघा, ह्या आंबा पण आहे, मोठा आहे, हा दशेरी आहे, पण हात पुरत नव्हता माझं, त्याच्यामुळे हे अशोकाचे पानं. म्हणजे कलश स्थापना पण माझ्या नेहमीच्या 7 दिवसाचा कलश असतो, पण आज विशेष करून म्हणजे नवरात्रीचा पण पहिला दिवस आहे. तर याच्यातून मी दुर्वा पण काढला. आणि हे बघा, लाल फुलं दिसत आहे झेंडूचे, तर ते पण घेतले मी. आता विकतचे फुलं तर आणले होते, पण कसं म्हणजे समाधान वाटते घरचे फुलं वगैरे असले ना, तर पण पर्याय नसला तर आणावंच लागते. आणि तर सगळ्यात पहिले मी हे सगळे कामं आटोपली, अंघोळ झाली आणि पानं फुलं आणून घेतली. आणि बाकीची तयारी करायच्या आधी मी सर्वात आधी सकाळी डाळ टाकली होती मी पाण्यामध्ये, चण्याची, पुरणपोळीसाठी. कारण गुढीपाडवा म्हटलं म्हणजे पुरणपोळी आलीच. तर मी डाळ शिजायला ठेवून दिली आणि कणिक गुंथून ठेवून दिली. म्हणजे कसं माझे कामं होईपर्यंत बाकीचे, म्हणजे आता गुढी बनवणे, रांगोळी काढणे, बाकीची तयारी तोपर्यंत. तर ह्या गुढीसाठी मी म्हणजे जो गुढीचा प्रसाद म्हणते, त्याच्यामध्ये गूळ असते, भिजवलेली चणा डाळ, कडुनिंबाचे पानं, सोप आणि हिंग वगैरे असते त्याच्यात, आणि गूळ, आणि आंबट पाहिजे थोडं त्याच्यात. कोणी चिंच टाकते, कोणी निंबू टाकते, आणि कोणी आंबा. तर माझ्याकडे निंबू पण नव्हतं आणि विसरली होती मी आणायचे. चिंच तर मी वापरत नाही सहसा. आणि तर आंबा पण नव्हता कच्चा. तर मी काय केलं, आंब्याच्या मागच्या वर्षीच्या आईनं दिलेल्या उसळ्या होत्या, तर त्या टाकल्या मी. तर असा बारीक करून घेतला हा प्रसाद, आणि ह्या गुढीचा विशेष प्रसाद. आता रांगोळी बनवायला सुरुवात केली, तर गुढी अशा पद्धतीने म्हणजे एकदम ॲक्युरेट बनते. तशी तर बनवता येते, असं काही कठीण नाही आहे गुढी बनवणं म्हणजे, पण तरी म्हणजे असं चम्मच झाराच्या पद्धतीनं खूप छान गुढी बनते. तुम्ही पण ट्राय करून पहा. तर अशी मी छोटीशी रांगोळी काढली. आणि कसं आहे, प्रत्येक सणाला मला माझ्या मुलीची आठवण येते, कारण कसं कामाला मदत होते किंवा माझे बाकी कामं होतात, तोपर्यंत ती रांगोळी काढली असती असं म्हणून नाही, कारण ती आपल्या जॉबसाठी बाहेर आहे. मला असं वाटते की घरी आपण सण म्हणून सगळं बनवतो, तिला असं काही नाही की भेटत नाही, पण कसं घरचं शेवटी घरचंच असते. तर म्हणजे प्रत्येक सणाला मला तिची आठवण. मुलगी म्हटलं म्हणजे कसं, एक दिवस सासरी जाणारच, पण कसं आपल्या जवळ आहे तोपर्यंत कसं आपल्याला जास्तच अपेक्षा असते. तर तिनं पण सकाळी सकाळी पूजा आटोपली तिच्या जॉब सुरू व्हायच्या आधी. आणि तिला पण म्हणजे नाही म्हटलं, गरमीचे नवरात्र करू नको, पण ती ऐकत नाही. ती म्हणजे हिवाळ्यातले पण करते आणि हे पण नवरात्र करते. तर पहा, मी अशी छान गुढी काढली आणि फास्टमध्ये. तर हे माझ्या दादूने सकाळी स्वास्तिक आणि जय माता दी ही रांगोळी काढून घेतली होती, कारण त्याची आंघोळ झालेली होती. तर आता दाराला म्हणजे हे विकतच्या फुलांचं तोरण, म्हणजे विकतचा हार न आणता घरी म्हणजे बनवलं. तर 5 पानं आंब्याचे, हे घरचे,
तर जास्त पानं म्हणजे त्या झाडाला होते नाही, म्हणून मी 5 घेतले आणि एक डाळ. तर ही साडी जी आहे हिरवी गुढीची तयारी, तर गाठी, साडी, कडुलिंबाचे पानं, आंब्याचे पानं आणि ह्या बांबू. तर माझ्या मिस्टरांना हेल्प मागितली मी की मला गुढी बनवासाठी थोडी मदत करा, कारण माझा मुलगा तिकडे देवपूजा करत होता. कारण नवरात्रीच्या पहिला दिवस, तर म्हटलं बेटा तू एवढी हेल्प कर, कारण त्याला पण जॉबवर जायचं होतं. तर आता गुढी वगैरे तयार झाली आणि मी पहा हे लुगडं शिवलं आहे मी. माझ्या मुलांकडून हे गिफ्ट आहे माझ्यासाठी, माझ्या बड्डे यायचा आहे, पण गुढीपाडवा नवीन वर्ष म्हणून त्यांनी आधीच मला म्हणजे हे गिफ्ट केलेलं आहे. तर शिवलं आहे मी, पण पैसे त्यांनी दिले. आणि ह्या झुला आणला आहे मी माझा म्हणजे आपला एन्जॉय म्हणून पण. आणि रामाची मोठी जे फोटो आहे, तर छोटी मूर्ती होती, छोट्या झुल्यात मी झुला घालायची, तर ते माझ्या मुलीकडे आहे, त्याच्यामुळे मोठ्या फोटोला पण होते झुला रामनवमीला, त्याच्यासाठी. तर हे गुढी बनवली. आणि गुढीची जी साडी आहे हे मला नागपूरच्या गजानन मंदिरमध्ये तुळजा आईचं जी म्हणजे मूर्ती बसवली आहे, तर तिथं आईला आलेल्या साडीतून मला तिथल्या पुजाऱ्यांनी म्हणजे मी मागितली नव्हती, नाहीच त्यानं म्हटलं ताई मी तुम्हाला 2 साड्या देतो. त्याने एक हिरवी आणि एक लाल साडी मला नाही 3 साड्या दिल्या होत्या, एक हिरवी, लाल आणि एक अशी म्हणजे मेहंदी कलरची. तर हे साडी मी नेहमी गुढीला लावते, कारण देवीची असल्यामुळे. एक साडी लाल माझ्या नंदेला दिली आणि एक मेहंदी कलरची माझ्या बहिणीला दिली. तर अशा प्रकारे मी लवकर लवकर कामं आटपून हे अशी तयारी केली, अशी गुढी सजवली. कारण छतावर लावल्यापेक्षा कसं जमिनीचा स्पर्श असो म्हणते, म्हणून म्हणजे हे गुढी मी आता जमिनीचा स्पर्श असो. तर इथं माझं शंकराची शिवलिंग वगैरे आहे, तुळस आहे, सगळे पूजेचे आवडीचं झाड, बेलाचं झाड, सगळे अशोकाचे वृक्ष, म्हणजे जे पूजेचे झाड आहे ते मी शक्यतोपर्यंत एवढ्याशा जाग्यात तयार केली. आणि माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर मग मी पूजेला सुरुवात केली. तर अशी म्हणजे गुढीची मी पूजा केली. आणि ती पुरणपोळीचा नैवेद्य सगळ्यात शेवटी दाखवला, कारण कसं पुरण मग डाळ थंडी व्हायला आणि पुरण बनवायला थोडा वेळ होता. तर पूजा वगैरे झाल्यावर मी जे प्रसाद तयार केला होता गुढीसाठी, तो नैवेद्य दाखवून दिला आधी, आणि मग पुरणपोळी वगैरे बनवली. कारण माझ्या मुलाला ड्युटीवर जायचं होतं, तर त्यांना पहिले माझ्या तर उपवास होता नवरात्र म्हणून मी उन्हाळ्याच्या आता होत नाही माझ्याकडनं, कारण भरपूर उपवास असते माझे. तर आज गुरुवार होता आणि पहिलाच नवरात्रीच्या दिवस तर माझा उपवास होता. तर मी आतापर्यंत काही खाल्लेलं नव्हतं, पण त्यांना मी भाजी पोळी आधी रेडी करून दिली. आणि मग माझा मुलगा ड्युटी गेला. आणि पूजा झाल्यावर आरती वगैरे टोपली. तर फक्त फोटो म्हणजे माझ्या मुलांनी माझे व्हिडिओ घेतले वेळात वेळ काढून. आणि असे म्हणजे सगळे तयार होऊन फोटो घेऊ एवढा वेळ काही मिळाला नाही, कारण तो लेट झाला असता मग. पण शक्यतोपर्यंत प्रयत्न केला. तर कसं आहे, फक्त फोटोशूट आणि व्हिडिओ याच्यासाठी नाही, कारण पूजा पण व्यवस्थित झाली पाहिजे. असं नाही की फक्त व्हिडिओमध्ये दाखवासाठी म्हणून करायचं, असं काही नाही. तर पूजा पण एकाग्रचित्तानं झाली पाहिजे. म्हणजे मी देवपूजा वगैरे सकाळी करून घेतली होती, कारण बाहेर जे गणपतीची मूर्ती, शिवलिंग वगैरे आहे, तुळस आहे, इथली पूजा आम्ही सगळे पाळीपाळीनं करतो. पण देवाची पूजा माझा मुलगा करत होता आणि कलश स्थापना वगैरेसाठी त्याच्या पप्पानी हेल्प केली. आणि थोडी आरती वगैरे पण माझ्या मुलांनी मला हेल्प केली काढायची, कारण कसं आहे थोडं थोडं करता करता एवढा फास्ट वेळ होते पण तरी मी बरंच ॲडजस्ट करतो. म्हणजे मला पण असं वाटते की नाही खूप काही म्हणजे करून घेते मी. तर अशा प्रकारे हे पूजा वगैरे आटोपली. आणि आता नवरात्रीचा हा पहिला दिवस, तर आईचा पहिला दिवस आहे हा. तर पहा म्हणजे हे माझं देवघर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे, पण तरी सांगते. हे देवघर आणि हे कलश स्थापना. हा कलश माझ्या आठवड्यात राहतो, पण विशेष करून म्हणजे आज देवीची पहिला दिवस आहे. तर घटस्थापना, देवपूजा हे सगळं झालं आहे. आणि लवकर लवकर सगळं आटोपलं. तर कोणी म्हणते की उलटा कलश नाही ठेवायचा, म्हणजे गुढीचा उलटा कलश. उलटा नाही, साल बदलते म्हणून म्हणजे ते गडवा उबडा मारल्या जाते. आता माझ्या माहेरी नव्हतं, तिथं तिरई कुणबी वगैरे आणि सुतार समाजचे लोक गुढी उभी करायची. आईकडे नव्हतं, पण माझ्या सासरी होतं, त्याच्यामुळे मी गुढी लावते. पण म्हणजे गुढीला उलटा गडू लावणं म्हणजे कसं, एक जुनं वर्ष संपलं आणि नवीन वर्षाची सुरुवात.
असं म्हणून. तर सरळ कळस पण आपल्या मंदिरात ठेवायचा. म्हणजे कसं आहे, सरळ कळस म्हणजे म्हणजे त्याच्यात 33 कोटी देवी देवताचं आगमन असते आणि शक्यतोपर्यंत कलश नेहमी आपल्या घरात, देवघरात ठेवायचा ईशान्येमध्ये. तर मी ठेवते आणि पहा थोडक्यात म्हणजे आता थोडे फोटोशूट वगैरे असे केले आणि खूप घाईघाईत तयारी वगैरे केली आणि देवपूजा करताना मी सूटवर जरी असली तरी ओढणी घेते, त्याच्यावर डोक्यावर पदर घेतला. धन्यवाद.